आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा मुंबईपासून दिल्लीपर्यंत ख्रिस्ती समाजाकडनं मोर्चे काढण्यात येतील असा इशारा सांगलीबंद ख्रिश्चन समाजाकडनं राज्य सरकारला देण्यात आला आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा मुंबईपासून दिल्लीपर्यंत ख्रिस्ती समाजाकडनं मोर्चे काढण्यात येतील असा इशारा सांगलीबंद ख्रिश्चन समाजाकडनं राज्य सरकारला देण्यात आला आहे। आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये ख्रिश्चन समाजाकडनं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो ख्रिश्चन बांधवांनी एकत्रित येत धरणं आंदोलन केलं। सांगलीमध्ये एका गर्भवती महिलेनं आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता। धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू आणि धर्माबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। त्याच्या निषेधार्थ समस्त ख्रिश्चन समाजाकडनं सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाकडनं ऋतुजा राजगेच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, त्याबरोबरच महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन धर्मगुरू आणि चर्चला पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी देखील समाजाकडनं करण्यात आली। तसंच पडळकरांच्यावर कारवाईबाबत राज्य सरकारकडनं टाळाटाळ झाल्यास मुंबईच्या मंत्रालयावर आणि दिल्लीच्या जंतर मंतर येथे देखील देशातल्या ख्रिस्ती बांधवांकडनं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसापासून माध्यमातून ज्या काही बातम्या यूट्यूब प्रसार माध्यमातून ज्या सर्व ख्रिस्ती समाजाला कलंक लावणारे, ख्रिस्ती समाजाला दाग लावणारे, ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंची बदनामी करणारे ज्या बातम्या पसरत चाललेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा आणि ज्या काही आमदारांनी जे वक्तृत्व केलेलं आहे ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करेन, या सर्व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत। मी भारतीय ख्रिस्ती आहे। देशाच्या संविधानानं दिलेला अधिकार, त्या अधिकाराप्रमाणे संविधानातील कलम 25 प्रमाणे धर्म प्रचार करणे आणि मला आवडणारा धर्म स्वीकारणे हा माझा हक्क आहे। ख्रिस्ती समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्यासाठी आज जे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करत आहोत। या ठिकाणी आज जे ते कलेक्टर ऑफिसवर जे धरणे आंदोलन आहेत, ते धरणे आंदोलन जे पडळकर बोललेले आहेत, माझे आमदार पडळकर जे बोललेले आहेत त्याच्या विरोधात, आणि जे प्रकरण झालेलं आहे ऋतुजा गेजगे यांचं जे आत्महत्या केलेली आहे, ती आत्महत्या केलेली आहे त्याच्यासाठी आमचा ख्रिश्चन समाज पूर्ण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे। पूर्ण ख्रिश्चन समाज त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय। पण आमची मागणी आहे त्यांनी आत्महत्या का केली त्याची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि जे जे दोषी त्याच्यामध्ये आहेत, मग त्याच्यात पालक जरी दोषी असला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण जे जे दोषी आहेत, जे जे त्याच्यामध्ये कोण आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। NTV न्यूज मराठी, सांगली।